दरम्यान खेडकरांना अटकपूर्व जामीन मिळणार की नाही यावर आता सुप्रीम कोर्ट उद्या निकाल देणार आहे। या प्रकरणावरती आज सुनावणी झालेली आहे आणि यावेळेस पूजा खेडकर यांनी एका कलेक्टर विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार केल्यानं तिच्या विरोधात कारस्थान रचलं जातंय असा युक्तिवाद पूजाच्या वकिलांनी केलाय। तर पूजा खेडकर यांनी संपूर्ण यंत्रणेची फसवणूक केल्याचं यूपीएससीच्या वकिलांनी सांगितलंय। तर यूपीएससीच्या तक्रारीवरून पूजा खेडकरांविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा सुद्धा दाखल केलाय। त्यानंतर पूजा खेडकरने दिल्ली पटियाला हाऊस कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सुद्धा केलाय। या केसमध्ये भावनांना कुठेही थारा दिला जाऊ नये असं सरकारी वकिलांचं म्हणणं आहे। 2021 मध्ये अपंगत्वासाठीच्या मेडिकल तपासणीला गैरहजर राहिल्या असंही सरकारी वकिलांनी सांगितलंय। जामीन मिळाला तर पूजा चौकशीला सहकार्य करणार नाही असा युक्तिवाद आज झालाय। तर पूजाचे वकील म्हणतात की पूजा यांनी लैंगिक छळाची तक्रार दाखल केली त्यामुळे त्यांच्या विरोधात हे आरोप केले जात आहेत। तर एम्स डॉक्टरांच्या मते पूजा कायमस्वरूपी अपंगत्वाच्या श्रेणीत आहे। आम्हाला वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी बोलावलंय, यामुळे आम्ही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असं पूजाच्या वकिलांचं म्हणणं आहे। पूजाने सातत्यानं नाव बदललंय, आईचं नाव बदललं, वडिलांचं नाव अनेकदा बदललं असं यूपीएससीचे वकील म्हणतायत। तिने संपूर्ण व्यवस्थेसोबत फ्रॉड केला असं देखील यूपीएससीच्या वकिलांचं म्हणणं आहे। एका प्रामाणिक उमेदवाराची संधी तिने हिरावून घेतली आहे असा युक्तिवाद आज झालेला आहे।